नमस्कार माता भगिनीनो, मी संभाजी अर्जुन तुराय। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुमचे दरमहा मिळणारे 1500 रुपये थांबवू शकते। सरकारने आता स्पष्ट केले की 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे। ज्या महिलांचं ई-केवायसी पूर्ण नाही त्यांना जानेवारीचा महिन्याचा हप्ता मिळणार नाही। आजच्या 30 मिनिटाच्या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की ई-केवायसी कोणाला करणं गरजेचं आहे। घरी बसून तुम्ही मोबाईलवर ई-केवायसी कसं करायचं, तुमचे पैसे बँक खात्यात का अडकले आहेत आणि तुम्ही लाईव्ह कमेंटची उत्तर देखील तुम्ही ह्याच्यावरती देऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी म्हणजे काय आणि ती का करणं गरजेचं आहे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण जाणून घेऊया। ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रिशियन नाव युअर कस्टमर, म्हणजे सरकारला हे तपासायचं की लाभ घेणारी महिला खरोखरच अस्तित्वात आहे का आणि तिचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का। बघा, आता पाठीमागच्या महाराष्ट्रामध्ये काय झाले की पाहायला गेलं तर अनेक लोकांनी देखील अनेक पुरुषांनी देखील फक्त महिलांचं नाव लावून अनेक महिला लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील या ठिकाणी जाग झालेली आहे। त्यामुळे अनेक महाराष्ट्र सरकारने देखील अनेक महिला अपात्र देखील केलेले आहेत। आता बघा, अनेक महिला देखील त्यांचं आकस्मिक निधन देखील झालेलं आहे। अनेक महिला सरकारी गव्हर्नमेंटला नोकरीला देखील लागलेले आहेत। त्यामुळं आता त्यांची ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे आणि ई-केवायसी केल्यानंतर सरकारला समजते की एखादी महिला नोकरीला लागल्यास तरी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या योजनेतून आता अपात्र केलं जाणार आहे। एखादी महिलेचं आकस्मिक निधन झालं असेल, एखाद्या महिलेचं 60 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय झालं असेल तर या महिला देखील आता इथून पुढे अपात्र केल्या जाणार आहेत। आता बघा, कारण जवळपास महिलांचं 40 लाख महिलांचं ई-केवायसी अजून देखील प्रलंबित आहे। अनेक महिलांचं आधार कार्ड जुनं आहे किंवा अंगठीचे ठसे जुळत नाहीत। त्यामुळे सरकारने ही मोहीम आता युद्ध पातळीवर हाती घेतलेली आहे। आता बघा, जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख महिलांचं ई-केवायसी अजून देखील प्रलंबित आहे। त्यामुळे काय होतंय, काही जणांचं अंगठीचे ठसे जुळत नाहीत। कारण काय की अनेक महिला ग्रामीण भागामध्ये राहतात, तर त्या ग्रामीण भागामध्ये राहिलेल्या कामाला जात असतात। त्यामुळे अनेक हातावरती देखील रेषा पडल्या नाहीत, ते व्यवस्थित ठसे ती जुळत नाहीत। त्यामुळे देखील अनेक महिलांचं प्रलंबित आहे। त्यानंतर अनेक महिलांनी देखील केवायसी बँक खात्याला आधार कार्ड लिंक देखील केलेलं नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ई-केवायसी कशी करायची ते आपण स्टेप बाय स्टेप आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा महिलांनो, मोबाईल उघडा। मोबाईल उघडल्यानंतर तुम्हाला एक ॲप दिसतं, ते म्हणजे शक्ती दूत ॲप। या अधिकृत पोर्टलवर जा। अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTP मिळवा। आता बघा, पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला नारी शक्ती ॲप ओपन करायचं आहे। नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर जो आपला मोबाईल नंबर असतो तो तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे, तर तो मोबाईल नंबरचा OTP टाकून तुम्हाला OTP मिळवा। स्टेप 3 तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला जो काही आपला आधार कार्ड आहे, आता आधार कार्ड ह्याच्यावरती नंबर टाकायच्या अगोदर तुमचं आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे। त्यानंतर तुमचं आधार कार्डची देखील ई-केवायसी झालेली पाहिजे। ते नंतरच तुमचं हे आधार कार्डची प्रोसेस ती व्यवस्थित पार पडली जाणार आहे। आता तुम्हाला स्टेप 3 काम करावं लागणार आहे। आता तुमचा जो आहे 12 आकडी आधार क्रमांक असतो तो आधार क्रमांक टाकून फेस ऑथेंटिकेशन किंवा तुम्हाला OTP पर्याय निवडायचा आहे। म्हणजे तुम्हाला तुमचा चेहरा देखील दाखवून देखील तुमचं ते ऑथेंटिकेशन होऊ शकतं किंवा तुम्हाला मोबाईलवरती तुमच्या SMS देखील येऊ शकतो। दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा आहे। स्टेप 4 तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे जर चेहरा ओळखला जात नसेल तर तुम्हाला जवळचे काय माहिती सेवा केंद्र आहे, तर त्या माहिती सेवा केंद्रात जाऊन देखील तुम्ही बायोमेट्रिक म्हणजे तुमचं जे काय थंब आहे, अंगठा आहे, त्या अंगठ्याच्या पद्धतीने देखील ही प्रोसेस करू शकता। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पाहायला गेलं तर तुमच्या मोबाईलवरती देखील फेक वेबसाईट फिरत आहेत। त्यामुळं लाडक्या बहीण योजनेची केवायसी करा, या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, 2 मिनिटांमध्ये केवायसी होईल। तर अशा लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका, कारण फक्त जे काही अधिकृत महाराष्ट्र सरकारचं ॲप आहे त्या ॲपचाच तुम्ही जास्तीत जास्त वापर करा। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं हे झालं। त्यानंतर आपल्याला पाहायचं ते म्हणजे बँक खातं। आता बँक खातं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। बँक खातं आणि आधार लिंकिंग देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी काही केवळ ई-केवायसी आहे तर नुसती तुमची ई-केवायसी करून चालणार नाही। जर तुमचं बँकेचं खातं DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर हे साठी तुम्हाला सक्रिय असावं लागतं। जर तुमचं खातं पोस्टात असेल, नंतर बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, नंतर जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, SBI बँकेत असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा,
तुमचं कोणत्याही बँकेत असेल तर तुम्हाला 2 बँकांमध्ये खाते असतील तर कोणत्या 2 खात्यामध्ये पैसे येतील याची सविस्तर तुम्हाला माहिती घ्यायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन तुम्हाला काय करायचं महत्वाचं, NPCI मॅपर म्हणजे फॉर्म भरणे आवश्यक आहे का हे देखील महिलांना समजावून सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आता प्रश्न 1 ह्याच्यामध्ये तुमचा माझा अर्ज अप्रूव्ड आहे का, म्हणजे तुमचा जो काय अर्ज आहे तो अप्रूव्ड आहे पण पैसे अजून देखील आले नाहीत. तर तुमच्या अनेक महिलांनी देखील कमेंट केलेले आहेत की आतापर्यंत माझा अर्ज देखील अप्रूव्ड झालेला आहे पण माझ्या खात्यावरती पैसे आले नाहीत. तर मित्रांनो बघा, तुमचा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा मोबाईल हरवला असेल तर KYC कसं होईल हे देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. नंतर तुमचं अंगठ्याचे ठसे उमटत नसतील तर काय पर्याय काय हे देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही पाठीमागचे जे काय मी व्हिडिओ बनवलेत येथे देखील मागील व्हिडिओमध्ये देखील 5 ते 10 कमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं काय करायचं आहे तुम्हाला त्याची देखील उत्तरे मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेवटभर पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. तर तुम्ही जर जरा तर प्रोसेस चुकवली तर तुमची जी काही KYC जी काही प्रक्रिया आहे ती देखील चुकीच्या पद्धतीने होऊन तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो 1500 रुपयाचा लाभ देखील थांबू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसेस जाणून घ्या. तुमच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर जे काही चॅनलचं बटन दिसतं त्या चॅनलच्या बटनला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे भगिनींनो, वेळ दौडू नका. आजच आपलं KYC करा. त्यानंतर बघा 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. हा व्हिडिओ तुमच्या गावातील सगळं पाहिलं तर जे काही नात्यातील महिला आहेत तर त्या सर्व महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. अशाच अपडेटसाठी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये 1 जानेवारीला जमा होणार आहेत त्याची डिटेल देखील आज आपण सांगणार आहे आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती देखील या ठिकाणी सगळं समजावून सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या दोन्ही पहिल्या महिन्यातले 1500 रुपये आणि ह्या महिन्यातले 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही तुम्हाला कोणकोणत्या बँकेत जमा होणार आहेत त्याची देखील डिटेल तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर पाहिलं तर महाराष्ट्र बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, नंतर पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टात असेल तर तुमचं या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, नंतर फेडरल बँक असेल, ICICI बँक असेल तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 1 तारीख झाल्यानंतर तुमच्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यावरती पैसे सोडणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाची कोणकोणती कामे करायची आहेत बघा. तर तुम्हाला ही कामे केली तरच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. सगळ्यात अगोदर तुमची KYC करणं अतिशय गरजेचं आहे. KYC करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. अनेक महिलांनी काय केलेलं आहे, आधार कार्ड काढून ठेवलेलं आहे, 10-15 वर्ष झालं पण तिने आधार कार्डवरचा फोटो अपडेट केलेला नाही. नंतर पाहिलं तर जे आधार कार्डचं नाव आहे, नंतर जे बँक पासबुकवरचं नाव आहे त्यामध्ये देखील तफावत आढळल्यामुळं अनेक महिलांचे पैसे देखील थांबलेले आहेत. त्यामुळं बँक खात्यावरचं नाव आहे तेच तुमच्या आधार कार्डवरती नाव आहे का तेच तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचा खाते क्रमांक देखील व्यवस्थित आहे का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड देखील त्या ठिकाणी व्यवस्थित आहे ते देखील पाहून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या आधार कार्डची KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. हे देखील झाली महत्त्वाची आधार कार्डची प्रोसेस. नंतर तुमची जी काही लाडक्या बहिणी योजनेची KYC प्रोसेस आहे त्यानंतरच तुमची KYC प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँकेचे देखील तुमची KYC कंप्लीट करून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्याची म्हणजे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर हे तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करून ठेवा आणि तिथे देखील तुमच्या बँकेच्या खात्याची KYC करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत 3000 रुपये. तर सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींकडे लक्ष द्या. तर पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती आताच या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर पाहिलं तर विदर्भात नागपूर, जळगाव पाहिलं गेलं तर या जिल्ह्यामध्ये देखील धुळे या जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये देखील, नंतर ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती
आत्ताच या ठिकाणी समोर आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.